नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघूया सी-एस-एस इंट्रोडक्शन. तर सी-एस-एस म्हणजे काय? तर सी-एस-एस म्हणजे काय आहे, तर कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. सी-एस-एसचा लाँग फॉर्म आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. तर मित्रांनो, सुरुवातीला कसं आहे, सुरुवातीला सी-एस-एस नव्हतं. तर ब्राउझर जे आहे, ब्राउझर फक्त HTML, प्लेन HTML एलिमेंट्स रेंडर करायचं ॲक्चुअली. तर त्याला काही स्टाईल, एन्हान्समेंट वगैरे असा काही प्रकार आधी नव्हता. तर तुमचं माहीत नाही, पण मी जेव्हा लहान होतो, तेव्हा मी इंटरनेट एक्सप्लोरर वापरायचो. तर त्याच्यामध्ये मला साधे बटन्स, साधे टेक्स्ट इनपुट फील्ड्स मला दिसायचे आधी. जेव्हा मी जवळपास 1999-2000 काळी मी जेव्हा वेबसाईट ओपन करायचो कोणत्याही इंटरनेट एक्सप्लोररमध्ये, तर त्यावेळेस नॉर्मल UI मित्रांनो, जे काही HTML टॅग, प्लेन HTML टॅग जे असतात, ते रेंडर व्हायचेत. एलिमेंट्सला काही स्टाईल्स वगैरे नव्हत्या. इंटरॅक्टिव्ह UI काही नव्हता त्यावेळेस. तर W3Oने काय केलंय, तर ते वर्ल्ड वाईड वेब ऑर्गनायझेशनने मग ठरवलं की आपण एक असं फ्रेमवर्क आणू जेणेकरून त्याला ब्राउझरने सुद्धा अंडरस्टँड केलं पाहिजे आणि प्रॉपरली जे UI आहेत, जे UI एलिमेंट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल HTML एलिमेंट्स जे आहेत, बटन्स असो, पॅराग्राफ असो, इनपुट फील्ड्स असो, तर ते इंटरॅक्टिव्ह दिसले पाहिजेत. तर त्यांनी इंट्रोड्यूस केले CSS कॅस्केड इन स्टाईल शीट्स. तर ब्राउझरला सुद्धा अपडेट केलंय त्या नुसार, जेणेकरून ब्राउझर सुद्धा CSS स्टाईल शीट्स समजू शकेल आणि प्रॉपरली त्या पर्टिक्युलर HTML एलिमेंटला स्टाईल्स अप्लाय करू शकेल. तर ब्राउझर सुद्धा इव्हॉल्व्ह होत गेलेत या टेक्नॉलॉजीनुसार, आणि या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा नवीन-नवीन फ्रेमवर्क्स निघालेत. जसं की CSS ग्रिड लेआउट आहे, CSS फ्लेक्सबॉक्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अ, हे जे आहे आपलं बूटस्ट्रॅप आहे, बूटस्ट्रॅप निघालं. बूटस्ट्रॅपने त्यांनी स्वतःचं एक CSS फ्रेमवर्क बनवलेलं आहे. तर ते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला जर हवे असेल, तुम्ही कमेंट करा. त्याच्यावर सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ बनवणारच आहे. एक प्लेलिस्ट बनवणार आहे बूटस्ट्रॅपवर, जेणेकरून तुम्ही बूटस्ट्रॅप हा CSS फ्रेमवर्क जे आहे ते प्रॉपरली तुम्ही अंडरस्टँड करू शकाल. तुम्हाला समजेल. सोप्या पद्धतीने ते सुद्धा मी शिकवणारच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फ्लेक्सबॉक्स आहे. फ्लेक्सबॉक्स CSS सुद्धा आहे. ती सुद्धा मी तुम्हाला शिकवणारच आहे. ग्रिड लेआउट आहे, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणारच आहे मित्रांनो. तर एकानंतर एक मी जे प्लेलिस्ट आहे ती मी बनवणार आहे. प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ एकानंतर एक मी टाकणारच आहे. तर आता आपण बेसिक CSS आपण या कोर्समध्ये HTML आणि CSSमध्ये बेसिक HTML आणि बेसिक CSS आपण शिकणार आहोत. तर HTMLचा पार्ट झालेला आहे. तुम्हाला जर बेसिक तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करायचं असेल तुमचं मराठीमध्ये, तर तुम्ही जाऊन माझे जुने व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर आज आपण बघणार आहोत CSS इंट्रोडक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट्स आहेत आणि हे डिसाईड करतात की पर्टिक्युलर जो एलिमेंट आहे तो कसा दिसला पाहिजे UI मध्ये, ब्राउझरमध्ये. ठीक आहे. तर CSS जे आहे ते खूप काही आपलं वर्क जे आहे वाचवू शकते. जे आपण मल्टिपल एलिमेंट्सला ठराविक पद्धतीने त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर जाऊन आपण स्टाईल देण्यापेक्षा आपण एका ठिकाणी एक CSS नावाची फाईल क्रिएट करून त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला एका ठिकाणी येऊन आपण हँडल करू शकतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आपण एका ठिकाणाहून स्टाईल्स देऊ शकतो. तर ते सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर खाली काही एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो, जसे की एक्सटर्नल स्टाईल शीट्स आहे. तर जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण स्टाईल्स एका ठिकाणाहून हँडल करू शकतो. त्याचाच अर्थ आहे की आपण एक्सटर्नल स्टाईल शीटमध्ये डिफाईन करू शकतो प्रत्येक एलिमेंटचे स्टाईल्स, आणि ती स्टाईल जी आहे एक्सटर्नल स्टाईल शीट आपल्या HTML पेजमध्ये आपण इन्क्लूड करून ते स्टाईल्स जे आहेत त्या HTML एलिमेंट्सला आपण अप्लाय करू शकतो. तर याचे दोन प्रकार आहेत, एक्सटर्नल स्टाईल शीट आहे आणि इनलाईन स्टाईल आहे. तर इनलाईन स्टाईलमध्ये सुद्धा दोन आहेत, जे की स्टाईल टॅगमध्ये जे HTML पेजमध्ये स्टाईल टॅग असतो ते स्टाईल टॅगमध्ये आपण देऊ शकतो, किंवा त्या पर्टिक्युलर एलिमेंटला आपण इनलाईन देऊ शकतो. म्हणजे ते टॅग, सुरुवातीच्या टॅगमध्ये आपण स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट देऊन, जसं की तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीच्या टॅगमध्ये आपण स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट दिला आहे आणि ह्या स्टाईल्स आपण दिलेल्या आहेत. तर हे जे एक्झाम्पल आहे मित्रांनो एक्सटर्नल स्टाईल्सचं आहे, आणि हे जे एक्झाम्पल आहे ते इनलाईन स्टाईल्सचं आहे. काहीच फरक नाही आहे मित्रांनो, सेम स्टाईल्स आहेत. फक्त हे एक्सटर्नल CSS स्टाईल, CSS ज्या फाईल आहे त्या फाईलमधून आलेले आहेत, आणि हे जे आहे ते इनलाईन स्टाईलने, जसं आपण इथे जसं दिलेलं आहे, तर या प्रकारे आपण या टॅगला आपण स्टाईल्स दिलेले आहेत. सेम आहेत. तुम्ही बघू शकता कलर रेड आहे आणि टेक्स्ट स्टाईल याची जी आहे ती सेंटर आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे वळूया.
तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो पी टॅग आहे, या पी टॅगला आपण एक्सटर्नल स्टाईल्स दिले आहेत. एक्सटर्नल स्टाईल्स म्हणजे काय, तर आपण इथे जे स्टाईल टॅग आहे, आपण एक्सप्लिसिटली या स्टाईल टॅगमध्ये आपण या पी इलेमेंटला या स्टाईल्स दिलेल्या आहेत, कलर रेड आणि टेक्स्ट अलाइन सेंटर. ठीक आहे. तर या काही फ्लेक्स बॉक्स रिलेटेड प्रॉपर्टीज आहेत, जे की आपण फ्लेक्स जे आहे कोर्स, फ्लेक्सचा कोर्स आपण जेव्हा करू तेव्हा आपण या प्रॉपर्टीज बद्दल आपण नक्कीच शिकूया, मी तुम्हाला शिकवेलच. तर आता सध्यापुरतं लक्षात ठेवा की कलर रेड आणि टेक्स्ट अलाइन सेंटर. ठीक आहे. तर या प्रॉपर्टीज आपण 2 दिलेल्या होत्या. तर हे आहे या पर्टिक्युलर HTML पेजमध्ये आपण स्टाईल टॅग घेतलेला आहे आणि एक्सप्लिसिटली त्या पी टॅगला आपण व्हॅल्यूज दिलेली आहेत, स्टाईल्स दिलेल्या आहेत. तर या पी टॅगला आणि हा जो पी टॅग आहे, या पी टॅगला आपण इनलाईन स्टाईल्स दिलेल्या आहेत, स्टाईल ऍट्रिब्यूटने. ठीक आहे. तर आपण ज्या वेळेस आता कसं होतं कधी कधी, आता हा पी टॅग आहे, तर हा ग्लोबल स्टाईल्स आपण इथे मेन्शन केलेले आहेत. पी टॅग म्हणजे या पर्टिक्युलर HTML पेजमध्ये जिथे कुठे हा पी टॅग असेल तिथे त्याला ह्या स्टाईल्स अप्लाय झाल्या पाहिजेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता याच्या खाली सुद्धा मी, आता फॉर एक्झाम्पल इथे मी कलर रेड घेतो, सॉरी कलर मी इथे घेतो ब्ल्यू. ठीक आहे. आता या पेजमध्ये जिथे कुठे पी टॅग असेल तिथे त्याचे स्टाईल्स जे होतील ते ब्ल्यू कलरचा त्याला बॅकग्राऊंड येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता मी अनदर पी टॅग एक घेतलेला आहे. तर मी जेव्हा याला पेजला रिफ्रेश करेल तर जिथे कुठे हा पी टॅग आहे तिथे त्याला ब्ल्यू ही स्टाईल झाली. पण याला नाही बदलली मित्रांनो. का तर इथे ऍक्च्युली काय होतं, ब्राउझर याला मोर यु नो याला असं कन्सिडर करतोय की हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण इनलाईन देतो तर इनलाईनची जी प्रायोरिटी आहे ती या एक्सटर्नल स्टाईल शीट पेक्षा जास्त असते. म्हणजे ब्राउझर याला प्रायोरिटी जास्त देतो, कारण की हे इनलाईन त्या टॅग सोबत बाइंड केल्या जातात मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या प्रॉपर्टी आपण इनलाईन देतो तर त्या जास्त महत्वाच्या अशा कन्सिडर केल्या जातात ब्राउझरद्वारे, कारण की इथे आपण ग्लोबली दिलेलंच आहे. ठीक आहे. तर जिथे कुठे आपण पी टॅग घेऊ त्यावेळेस ह्या स्टाईल्स त्याला अप्लाय होतीलच. पण या पर्टिक्युलर पी टॅगला आपल्याला थोडंफार चेंजेस करायचे तर ते आपण इनलाईन स्टाईलने करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. तर इथपर्यंत तुम्हाला कळालंच असेल. तर हेच आहे मित्रांनो एक्सटर्नल आणि इनलाईन. आणि तिसरं एक्झाम्पल असं आहे की इथे आपण देण्यापेक्षा, याला मी कमेंट करतो, इथे आपण देण्यापेक्षा index.css जी एक्सटर्नल स्टाईल शीट आहे तिथे आपण काही स्टाईल्स म्हणजे सेम स्टाईल्स जे आहे ते लिहू शकतो. ह्या ज्या स्टाईल्स सेम आपण स्टाईल्स इथे सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. जेणेकरून या स्टाईल्स सुद्धा त्या पेजला अप्लाय होतील. ठीक आहे. तर काय करायचंय, ही जी index.css फाईल आहे आपण ऑलरेडी या लिंक टॅगद्वारे आपण इथे लिंक केलेली आहे. ठीक आहे. तर जसं या स्टाईल्समध्ये या पी टॅगला स्टाईल्स अप्लाय होत होत्या, सेम तशाच या एक्सटर्नल स्टाईल शीटमध्ये या पी टॅगला या स्टाईल्स अप्लाय होतात मित्रांनो. तर फरक काहीच नाही, फरक सेमच राहणार. फक्त हे बघू शकता तुम्ही, पी टॅगला ब्ल्यू आहे, याला बी ब्ल्यू आहे, पण याला रेड आहे. तर इथे द्या किंवा या स्टाईल टॅगमध्ये द्या, त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव सेम राहतो ब्राउझरमध्ये. फक्त काय तर जी प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी या इनलाईन स्टाईलला ब्राउझर जास्त देतो. हाच फरक आहे इनलाईन आणि एक्सटर्नल मध्ये. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत ते तुम्ही मला सांगू शकता. तिथे मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो नक्कीच तुम्ही विसरू नका, कारण की खूप काही लोक असे आहेत की जे व्ह्यू करतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलला ग्रो करायला तुम्ही हेल्प करू शकता. मराठी चॅनल आहे, तर मराठी लोकांनी तर नक्कीच याला सबस्क्राईब केलंच पाहिजे मित्रांनो.